दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजरज बाबाजी अमृते. श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभाव राजेशम तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. प्रथमतः या मार्गाचे अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्रीचरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरु माता तपस्विनी भामाताईची अमृती संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभाव राजेशम तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्या गुरुवरी आदरणीय तरडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य श्री गोपालकृष्ण मंदिर संचालक दादांनाही दंडवत प्रणाम. दत्तकवच महाभाष्या ग्रंथाचे लेखक आदरणीय श्रद्धेय चिंतनजनक बाबांनाही दंडवत प्रणाम. श्री गोविंद गुरुकुल महानुभावाश्रम भानखेडी, ज्या ठिकाणावरून आपली पोथी प्रसारित होते आहे, आश्रमाचे संचालक कविश्री कुलाचार्य कारंजेकर बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गुरुत्रियासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. 16वी टीका आपण पाहत असताना पाहिलं की ईश्वराचा सहवासामधला प्रत्येक लीळा, प्रत्येक कण माधुर्याने नटलेला असतो. ज्याप्रमाणे श्रीखंडाच्या अनेक कणाकणामध्ये गोडवा असतो, प्रत्येक कणामध्ये, प्रत्येक चवीमध्ये गोडवा असतो. श्रीखंडाचा कण आणि कण गोडव्याने व्यापलेला आहे. त्याप्रमाणे परमेश्वराचंही जीवन, परमेश्वराची स्तुती, परमेश्वराचं सौंदर्य, औदार्य म्हणजे उदारपण परिपूर्ण आहे. दत्तकवच स्तोत्रामध्ये कवींनी अशाच प्रकारे गोड शब्दाने दत्तात्रय प्रभूंची पूजा केली. काल आपण करुणाष्टक, मधुराष्टक आपण सूत्र बघितलं, ते काव्य बघितलं. त्याने प्रत्येक काव्यामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये गोपालकृष्ण महाराजांचं मधुर काय काय आहे, श्रीमूर्तीचं वर्णन त्या मधुराष्टकामध्ये केलेलं आहे. काल आपण बघितलं की देवाचं रूप मधुर आहे, देवाचं चालणं मधुर आहे, देवाचं वचनम मधुरम, देवाने जे वचन दिलं तेही मधुर आहे. कुठेच वृक्षपणा जाणवत नाहीये, कारण की तो परमेश्वरच गोड आहे. जेव्हा आपण एखादा गोड व्यक्ती असतो, म्हणजे स्वभावाने गोड असतो, त्याचं वागणंही चांगलं असतं, त्याचं बोलणंही चांगलं असतं, त्याची कृतीही चांगली असते. आपण अशा व्यक्तींच्या स्वभावात गेल्यानंतर आपणही गोड होऊन जातो. आपण नाही का म्हणत, त्यांचा ना गोड सहवास आम्हाला लाभला. पण कधी तो व्यक्ती जर गोड असेल तर फक्त बोलण्याने गोड नव्हे, तर तो आचरणाने, कृतीने, विधीने नियमपूर्ण असावा. तो व्यक्ती गोड असतो. फक्त बोलून गोड चालेल का? कृतीही तशा प्रकारची करावी लागेल. तसं म्हणाले परमेश्वर गोड आहे. त्या परमेश्वराचं स्तवन केल्याने, त्याच्या सहवासामध्ये गेल्याने जो जाणार आहे तो सुद्धा गोड होऊन जातो. जो परमेश्वराचं स्तवन करतो त्याच्याही वाणीला म्हणाले एक प्रकारचा गोडवा येतो. ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराने विहरण वर्तन केलं, लीळा केल्या, ती सृष्टी सुद्धा गोड सांगितली. गोपालकृष्ण महाराज गोकुळामध्ये राहिले. तिथली जी गोपाल होती, जी वत्स म्हणजे वासरे गायी होती, तिथली जी फळं होती, जी पशुपक्षी, वेली होती, यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा गोडवा निर्माण झाला. देवाची मंजुळ बासरी ही सुद्धा एक वातावरणामध्ये गोडवा निर्माण करत असत. जसा तसा हा गोडवा फक्त म्हणाले परमेश्वर भक्तीमध्ये आहे. देवता भक्तीमध्ये तर तामसपणा आहे, जीवाच्या भक्तीमध्ये तर राजसपणा आहे.
काही नाही का भूताप्रेतांची पूजा करतात, तिथे अति असुर तामसपणा आहे. सात्विकता कुठे कुठे जाणवेल तुम्हाला? ज्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान आहे तिथे तुम्हाला सात्विकता जाणवेल. किंवा आपण एखादी परमेश्वराची लीळा पठण करू, स्मरण करू, सेवा करू, दास्य करू, तिथे आम्हाला गोडवा जाणवतो. आणि आमचं जे जीवन निराश झालेलं जीवन आहे, जे उदास झालेलं जीवन आहे, त्या जीवनामध्ये एक प्रकारची प्रसन्नता येते. कधी? परमेश्वर सेवेने, परमेश्वर स्तवनाने. गोपाल कृष्ण महाराज गोकुळामध्ये राहिले, सर्व गोकुळ प्रसन्नमय होऊन गेलं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक प्रकारची प्रसन्नता जाणवली. जेव्हा गोपाल कृष्ण महाराज गोकुळामध्ये नव्हते तेव्हा सगळा वृक्षपणा जाणवला की नाही? जेव्हा देव मथुरेमध्ये गेले तेव्हा तिथे सुद्धा चैतन्यमय वातावरण निर्माण झालं. एवढंच काय म्हणाले, जी नदी नाही, नदी यमुना, ती सुद्धा प्रसन्न होऊन गेली, ती सुद्धा गोड झाली म्हणाले. त्याने पुढे वर्णन केलं. वमितं मधुरं शमितं मधुरं मधुरादिपतेरखिलं मधुरं गुंजा मधुरा माला मथुरा यमुना मधुरा वीचिं मधुरं सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुरादिपतेरखिलं मधुरं गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं मधुरादिपतेरखिलं मधुरं अधरं वदनं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं मधुरादिपतेरखिलं मधुरम्. ती मथुराही गोड झाली. जेवढे जेवढे काही परमेश्वराच्या सहवासामध्ये आले ते सर्व गोड होऊन गेले. अशा प्रकारे कवीने त्या स्तोत्रामध्ये गोपाल कृष्ण महाराजांच्या सहवासाचं वर्णन केलं. त्याचप्रमाणे भृगुऋषींनीही दत्तात्रेय प्रभूंची शब्दाने स्तुती केली. दत्तात्रेय कवच कार्यामध्ये दत्तात्रेय प्रभूंची स्तुती केलेली आहे. तर म्हणाले, स्तुती कशाला म्हणावे? स्तुती म्हणजे यथार्थ गुणांचे भावपूर्ण वर्णन. स्तुती म्हणजे जे यथार्थ गुण आहे, भावपूर्ण म्हणजे श्रद्धेने जी केली त्याला स्तुती असं म्हणतात. आणि यथार्थ जे येते त्याला स्तुती असं म्हणतात. तर म्हणाले, स्तुती तर भाटपी करतात, हे तंतपंत कवी पण करतात, तशी स्तुती म्हणो काय? ना म्हणाले, तशा प्रकारची स्तुती नाही. स्तुती फक्त संतच करू शकतात, संत कवीच करू शकतात. कारण संत हे निस्वार्थी असतात, संत हे स्तुतीप्रिय नसतात आणि ते अन्यर्थ काही बोलत नाहीयेत. संत यथार्थपणे देवाची स्तुती करतात आणि भावपूर्ण करतात. तर म्हटले, हे जे तंतपंत शाहीर पवडा गाणारे किंवा भाट लोक असतात ते का बरं करू शकत नाही यथार्थपणे स्तुती? प्रलोभने दडपणे अययार्थ स्तुतीचा संभव. तंतपंत भाट जे असतात ते म्हणाले काही प्रलोभनाने स्तुती करतात, त्यांना काय भेटतं म्हणून स्तुती करतात. तंत कवीने शाहिरीमध्ये बक्षीस मिळावं म्हणून राजाचं अतिशयोक्ती पूर्णपणे वर्णन केल्याचं अनेक दाखले आहे. ज्याप्रमाणे पंत असतात ते श्रोत्याऐवजी स्वतःच्या प्रभुत्वावर प्रेम करतात. आपली प्रतिभा निर्माण झाली पाहिजे त्याच्यावर ते प्रेम करतात. काही काही नाही का आपली प्रतिभा निर्माण व्हावीसाठी फार किचकट काही बोलतात, अवघड वाक्य बोलतात,
परंतु श्रोत्यांना ते कळतात का नाही, फक्त ती स्वतःची मी किती विद्वान आहे, मी किती प्रतिभावान आहे हे दाखवण्यासाठी आपली प्रतिभा मिरवत असतात. तेही श्रोत्यांचे फायद्याचे नाही सांगितले. एक जण शाहिरीमध्ये बक्षीस मिळावं नको तशा प्रकारची स्तुती करतो, जरी ते गुण त्या राजामध्ये नसतात, अतिशोक्ती करतात, म्हणून ते पण कामाचे नाही सांगितले. जसं तसं संत स्तुतीच हे फक्त प्रेम करू शकतात आणि यथार्थपणे म्हणाले ते देवाची स्तुती करू शकतात. कोण? संत कवी. म्हणून संतांच्या गावामध्ये प्रेम असतं, संतांच्या काव्यामध्ये प्रेम असतं, म्हणून तिथे प्रेमच विकतं आणि प्रेमच पिकतं. इतर ठिकाणी तुम्ही बघा, जे भाट असतात ते काबर स्तुती करतात राजाची, जसा जसा ते स्तुती करतात तशा तशा प्रकारे तो राजा उंच उंच हात चढवत असतो. द्यावे द्यावे से उपजे, नाही का? राज्य दरबारामध्ये जे भाट लोक असतात किंवा काही पूर्वी काळीची पद्धत होती, जे शाहीर पवाडे करणारे हे सुद्धा राजाच्या दरबारामध्ये स्तुती करायची, परंतु राजाकडून काही आपल्याला बक्षीस भेटलं, त्या राजाकडून तेवढे गुण नव्हते तरी पण ते स्तुती करतात. जरी अवगुण असले तरी तिथे त्याचे गुणगान करतात. याला काय म्हणतात? नवत्या गुणाची स्तुती ते करतात. का? त्यांना काहीतरी भेटलंच असतं, प्रलोभन असतं, म्हणून ते स्तुती करतात. जर त्यांनी राजाने काही त्यांना दिलं नसतं तर त्यांनी स्तुती केली असती का? नसती केली. एखादा नाही का मनुष्य किती पण मूर्ख असतो, पण आपल्याला त्याला मोठं म्हणावं लागतं. का? त्याला ते मोठेपणा आवडतो. त्याच्याकडे काही गुण नसतात तशा प्रकारचे, तरी आपण त्याला आपल्याला गुणगान करावं लागतं. का? त्याला तो मोठेपणा आवडत असतो, त्याला गुणगान केलेलं आवडत असतं. आपण जर खरं त्याला सांगितलं कसा आहे तू, तो रागवेल आपल्यावर. म्हणून काही काहींची निरर्थक बिनकामी स्तुती करावी लागते. गुण असतं का त्यांच्यामध्ये तशा प्रकारचे नसतात, तरी पण आपल्या त्यांची स्तुती करावी लागते. तसं त्या राजामध्ये जरी काही अवगुण असले तरी पण त्याचे गुण त्यांना दाखवावे लागतात. का? त्यांना प्रलोभन असतं, त्यांना काहीतरी भेटत असतं, म्हणून स्तुती करतात. परंतु संत तसे नसतात, जे यथार्थ स्तुती देवाचीच करणार, आणि त्यामध्ये संतांची स्तुती करण्यामध्ये काही त्यांचा स्वार्थ नसतो. संत स्तुतीमध्ये फक्त काय म्हणाले? प्रेम असतं. जेव्हा आपण एखादं पठण करतो किंवा एखादं पारायण करतो ईश्वर स्तोत्राचं, त्यामध्ये काय दिसतं आपल्याला? प्रेमच प्रेम दिसतं, देवाचं गुणांचं वर्णन दिसतं. परमेश्वराच्या काव्यामध्ये कुठे तुम्हाला जीवाचं वर्णन दिसतं का? नाही दिसत. तिथं सगळं त्या काव्यामध्ये प्रेम असतं आणि म्हणून आपण ते काव्य पठण करायचं असतं. मानव पंथामध्ये आपले 7 ग्रंथ आहेत. त्याही ग्रंथाचं पठण आणि पारायण दररोज आम्हाला कमीत कमी 50 ओव्या आम्हाला वाचता आल्या पाहिजे. तुम्ही त्या ओव्या वाचल्यानंतर तुमच्यामध्ये एक प्रकारचा वेगळ्या प्रकारची ऊर्जा, आनंद आपल्या जीवनात निर्माण होतो. ते काव्य म्हणजे सुद्धा एक प्रकारची ब्रह्मविद्या आहे. फक्त ती आपल्याला वाचता आली पाहिजे. आणि म्हणून संतांनी आपल्या काव्यामध्ये फक्त परमेश्वराची स्तुती केली म्हणाले. संतांच्या गावामध्येच प्रेम असतं. ज्या ठिकाणी संत असतात त्या संतांच्या ठिकाणी प्रेम असतं, आणि संत हे प्रेम देत असतात. जे प्रेम देतात आणि घेतात त्यांना संत असं म्हटलेलं आहे. आणि संत भगवंताच्या स्तुतीवर किती प्रेम करतात हे आपण स्मृती बघू. मानव पंथामधील एक महापात्र नरेंद्र कवी होऊन गेले, ज्यांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला. नरेंद्र कवींना ज्यावेळेस त्यांनी हा ग्रंथ लिहिला आणि ग्रंथ त्यांनी हा राज्यदरबारामध्ये वाचून दाखवला, तिथे एक ओवी आली. ग्रंथ वाचन चालू होतं, सगळा दरबार भरलेला होता. दरबार सगळा मंत्रमुग्ध होऊन गेलेला होता, कारण की तिथे गोपाल कृष्णांची स्तुती चाललेली होती.
नरेंद्र कवींनी एक ओवी वापरली. देवाच्या दादुलियापणाचा उबारा, न साहे सातही सागरा, भेन ओसरुणी दिदली द्वारावती. म्हणाले, ज्यावेळेस देवाला द्वारका निर्माण करण्याची इच्छा झाली त्यावेळेस म्हणाले, एक काय सातही समुद्र बाजूला सरकले. एवढा देवाचा चरण ठेवल्याबरोबर भेन ओसरून दिदली. देवाच्या चरणाच्या भीतीने सगळं बाजूला झालं आणि देवाला म्हणाले ती जागा करून दिली. हे कवींनी वर्णन केलं. आणि लगेच तो राजा उठतो आणि सांगतो की, नरेंद्रा, या ग्रंथात जेवढे श्लोक आहे त्या श्लोकाची प्रत्येक मोहर तुला मी देईल. हा ग्रंथ तू माझ्या नावाने करून टाक. या ग्रंथाच्या शेवटी माझं नाव ठेव. मी लागेल तुला तेवढ्या मोहरा देईल. राजा आग्रह करतोय. नरेंद्र बासाने सांगितलं, नको, आमच्या कवी कुळा बोलू लागेल. जर मी तुला देवाची स्तुती जर विकली, जर तुझं नाव ठेवलं तर माझ्या कवी कुळाला बोल लागणार आहे. सांगितला, ग्रंथ मी तुम्हाला देणार नाहीये. हे काही कुठल्या जीवाचं वर्णन नाही, इथे प्रत्यक्ष परमेश्वराचं वर्णन या ग्रंथामध्ये आहे. आणि सांगितलं, मी तुमचं नाव या ठिकाणी ठेवणार नाहीये. राजाने हुकुमशाहीने दडपशाहीने घेण्याचा प्रयत्न केला, परंतु नरेंद्र बासांनी म्हणाले, त्या राजाचं नाव लावलं का तिथं? नाही लावलं. का? हे संतांचं प्रेम आपल्या साहित्यावर असतं. संत अशा प्रकारे आपल्या साहित्यावर प्रेम करतात. तिथे स्वार्थीपणा होता का? जर ते स्वार्थी असते तर त्यांनी तर मोहरा घेतल्या असत्या. त्या काळची मोहर किती किंमत होती, ती बी सोन्यांच्या मोहरा, विचार करा. परंतु त्यांनी सांगितलं, ही देवाची निस्वार्थी स्तुती आहे, इथे माझा कुठला स्वार्थ नाहीये आणि तुमचं नाव मी या ग्रंथाला लावणार नाही. म्हणून संत जे असतात ते निस्वार्थी आपल्या काव्यावर प्रेम करतात, भगवंतावर प्रेम करतात, म्हणून तिथे प्रेम असतं. जिथे निस्वार्थीपणा तिथे प्रेम असतं. तो प्रपंच सुखी परमार्थ. स्वार्थ संचारला की प्रेम कमी होतं. निस्वार्थी असेल तर आपण प्रेम करू शकतो. आणि प्रेम कधी निस्वार्थी असावं, ते कधी स्वार्थीही नसावं. आपण तर प्रपंचामध्ये स्वार्थी प्रेम करतो. आपल्या तो कामी पडतो म्हणून आपण त्याच्या कामी पडतो. परंतु काही काही निस्वार्थी प्रेम करणारे असतात, आहेत असे काही. म्हणून परमेश्वराचं जे प्रेम आहे ते प्रेम कसं असावं? निस्वार्थी असावं. पुत्राचं आणि माता पित्यांचं प्रेमही निस्वार्थी असावं. गुरु शिष्यांचं हे प्रेम हे निस्वार्थी असावं. ज्या गुरुने ज्ञान दिलं त्या गुरुने गुरुकडून काही मला भेटावं असे कधी प्रकार शिष्याने अपेक्षा करू नये. निस्वार्थी प्रेम. स्वार्थ आला की भांडणं सुरू होतात, स्वार्थ आला की भानगडी सुरू होतात. दोन्ही कोणी सांगितलं, गुरुकडून शिष्याचं निस्वार्थी प्रेम असावं, शिष्याचं गुरुकडून निस्वार्थी प्रेम असावं. दोन्ही कोणी सांगितलं. स्वार्थ आला की भांडणं सुरू होतात. म्हणून म्हणाले, जसा तसा परमेश्वर हा निस्वार्थी प्रेम करणारा. भक्तावर परमेश्वराचं निस्वार्थी प्रेम आहे, भक्ताचंही परमेश्वर निस्वार्थी प्रेम आहे. ते फक्त संत करू शकतात, प्रेमी संत करू शकतो. ज्ञानामध्ये तर स्वार्थ संचरू शकतो, परंतु प्रेम आहे ना, प्रेमामध्ये कुठलाही स्वार्थ संचरत नाहीये. मीरा होते, निस्वार्थी प्रेम केलं. रुक्मिणी माता होती, निस्वार्थी देवावर प्रेम केलं.
कुंती माता होती, निस्वार्थी देवावर प्रेम केलं. कुठला होता का स्वार्थ? नव्हता. जेव्हा निस्वार्थी आपण प्रेम करतो तेव्हा ते टिकून राहत असतं. आणि म्हणून संतांनी या काव्याच्या माध्यमातून देवावर निस्वार्थी प्रेम केलं. नरेंद्र बासांचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. अशा प्रकारे संत आपल्या देवावर, त्या स्तुतीवर एवढं प्रेम करतात. ग्रंथ विकला का त्यांनी? तो नाही दिला त्यांना. आपलंच नाव ठेवलं. नाव लावलं का राजाचं? नाही लावलं. म्हणून संतांच्या गावात आम्हाला जाता आलं पाहिजे. आणि ज्या संतांनी ईश्वराची यथार्थ स्तुती केली ती स्तुती आम्हाला करता आली पाहिजे. त्या स्तुतीमध्ये प्रेम असतं ईश्वराच्या. ते प्रेम पिकतं आणि प्रेम विकतं. कवीने फार सुंदर अभंग सांगितला. भाट तर यथार्थ स्तुती करत नाही, ते नको ती स्तुती करतात. त्यांना प्रलोभन असतात, त्यांना काहीतरी भेटतं म्हणून ती स्तुती करतात. तसं आहे का देवाचं? नाहीये. म्हणजे कवीने फार सुंदर अभंग सांगितला. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश, नाही तळमळ दुःख लेश. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, तेथे मी राहीन होणी याचक, तेथे मी राहीन होणी याचक. घालतील भीक तेची मजा, संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन अमृताचे पान. करीती कीर्तन सर्व काळ, तुका म्हणे तेथे नाही अनिक परी. तुका म्हणे तेथे अनिक नाही परी. म्हणून भिकारी झालो त्यांचा, म्हणून भिकारी झालो त्यांचा. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ दुःख लेश, नाही तळमळ दुःख लेश. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. अशा प्रकारे संत देवाचं निरपेक्ष प्रेम मिळावं म्हणून ते देवावर देवाच्या स्तुतीचं स्तवन करतात. संतांच्या गावाला गेल्यानंतर, संतांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर सगळा प्रेमाचा सुकाळ सांगितला. संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला कुठल्या दुःख होणार नाही म्हणाले. संतांचे विचार हे आमचं भोजन असतं. संत जेव्हा आम्हाला विचार देतात, स्वामींनी आम्हाला विचार दिले, परमेश्वराने आम्हाला विचार दिले, गोपालकृष्णाने गीता सांगितली, आमच्या स्वामींनी सूत्र सांगितले, हे जे वचन आहे, हे सूत्र आहे, हे आमच्या जीवनामध्ये अमृता समान सांगितलेले आहे. जेव्हा आम्ही सूत्रांचं पठण करू, आम्ही गीतेचं श्लोक उच्चारण करू किंवा एखाद्या ईश्वराचं काव्य असेल त्याचं आपण गुणगान करू, आमच्या जीवनामधले कुठल्या प्रकारचं दुःख राहणार नाही, कुठलं दुःख लवलेशी राहणार नाही. म्हणून संतांच्या गावात जायला सांगितलं. ज्ञानी संतांची संगत करायला सांगितली, अज्ञानाची नाही. ज्ञानी संतांच्या सहवासामध्ये, ज्या संतांकडे प्रेम आहे त्यांच्या सहवासामध्ये ज्ञान आणि प्रेम दोन्ही वस्तू महत्वाच्या पूर्ण त्यांनी सांगितल्या. जे संतांकडे ज्ञान आहे, प्रेम आहे, त्या संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आम्हालाही तशा प्रकारचं प्रेम भेटतं. आणि तेही संत म्हणाले ईश्वराचं सदा सर्वकाळ कीर्तन करणारे असले पाहिजे. म्हणजे जे काय करतात ते सदा सर्वकाळ परमेश्वराचं नामस्मरण करणारे असले पाहिजे. त्यांच्याकडे ज्ञान पाहिजे. अशा संतांच्या संगतीमध्ये जायला सांगितलं. ज्ञान आणि प्रेम या संतांच्या संगतीमध्ये राहायला सांगितलं.
कारण की जे परमेश्वराचं वर्णन करतात, ते निरपेक्ष वर्णन करतात, ते संत हे निरपेक्ष असतात, त्यांना कुठल्या प्रकारचा स्वार्थ नसतो, त्यांनाच तर संत असं म्हटलेलं आहे. स्वार्थ म्हणजे ते म्हणतात जे आहे ते देवाचं, माझं काही नाहीये. हे सकळ देवाचे. सकळ कुणाचं? देवाचं. आपलं काही आहे का? तुझं माझं काही आहे का? काहीच नाहीये. हा परिवार कोणाचा? ईश्वरीचा. आपला परिवार आहे का? तो ईश्वरीचा परिवार आहे. आपण फक्त त्यांना घडवण्यासाठी निमित्त असतो. संत फक्त एखादं नाणी फक्त त्यांना घडवण्यासाठी निमित्त असतात. तो ईश्वरीचा परिवार सांगितलेला आहे. आपण तर फक्त निमित्त सांगितलं. गुरु तर फक्त निमित्त सांगितलेला आहे. म्हणून ज्या गुरूंकडे ज्ञान आहे, प्रेम आहे, आचरण आहे, त्या संतांच्या सहवासामध्ये राहायला सांगितलं. आणि हे संत देवाचं वर्णन करतात. तशा प्रकारे दत्तकवच जे आहे म्हणाले, यामध्ये निरपेक्ष संतांनी देवाचं वर्णन केलं. आपण ते पठन करावं. ईश्वराचं कुठलंही स्तोत्र असेल, निरपेक्ष स्तुती आहे ती, आपण ती वर्णन करावी. तर म्हणाले श्लोकामध्ये स्तुतीपरे शब्द आला. त्याचा अर्थ काय? स्तुतीपर म्हणजे परमोच्च सर्वश्रेष्ठ. आपण नाही का म्हणत? परमार्ग, परधर्म, परब्रह्म. पर म्हणजे पलीकडचा. चैतन्यापर परमेश्वर. पर म्हणजे पलीकडचा. तो सर्वांच्या पलीकडे आहे. आणि त्याच्या अलीकडे कोण आहे? देवता आहे, जीव आहे, प्रपंच आहे. त्याच्या पलीकडे कोण आहे? चैतन्याच्या पलीकडे परब्रह्म परमेश्वर सांगितला. म्हणून स्तुती परे. पर म्हणजे परावलंबन, आपल्यापेक्षा श्रेष्ठांचा आधार. भृगु म्हणतात की जे मी दत्तात्रेय प्रभूंची स्तुती करतो तो सगळ्यात पलीकडचा आहे आणि तो सर्वश्रेष्ठ आहे. त्या देवाच्या सर्वश्रेष्ठ पलीकडे असलेल्या देवाच्या पलीकडे कोणीच नाहीये. म्हणून त्याला स्तुती परे म्हणाले. म्हटलं मी कोणाची स्तुती करतो? जो सर्वांच्या पलीकडे सांगितला. अन्य व्यावृत्तीमध्ये पाहत असताना सांगितलं ना, हे देवता होती, ते देवता होती. कर्मवीची देवता, अष्टदेविनी देवता, अष्ट अंतराळ देवता, इंद्रचंद्र देवता सांगितले की नाही? ब्रह्मा विष्णू महादेव देवता, शिराब्दीचा शिष्यायी देवता, अष्टभैरव देवता, विश्वरूप देवता, चैतन्य देवता. आहे का परमेश्वर? देवता हा आहेत परमेश्वर सांगितला का? नाही सांगितलं. मग कुठे म्हणाले परमेश्वर? चैतन्याच्या पलीकडे परब्रह्म परमेश्वर सांगितला. तेने अवघ्याचा अंत केला, परतयाचा अंत करे ऐसा कवणी प्रतिमल्ल नाही. त्याने सगळ्याचा अंत केला परमेश्वराने, पण त्याचा अंत कोणी करू शकतो का? नाही. म्हणून त्याला अगाध असं म्हटलं. ज्याचा अगाधही कळत नाही, ज्याचा आदिही कळत नाही, ज्याचा मध्यही कळत नाही, ज्याचा अंतही कळत नाही, तो अगाध परमेश्वर म्हटला. आणि तो म्हणून पर म्हटलेला आहे. म्हणून त्याला पर म्हटलं. आणि त्या पर असलेल्या दत्तात्रेय प्रभूंचं म्हणाले मी वर्णन केलं म्हणून स्तुती परे. म्हणून त्यांनी शब्द वापरला काय? स्तुती परे. असं कुणाला शब्द वापरला का त्यांनी? देवतेला म्हटलंय का स्तुती परे? नाही म्हटलं. कुठल्या जीवाला म्हटलं का स्तुती परे? नाही म्हटलं. का? जसा तसा स्तुती पर करणारा एक म्हणजे परमेश्वर, तो चैतन्याच्या पलीकडे, तो परमेश्वर स्तुती परे असं म्हटलेलं आहे. म्हणून तो स्तुती पर सांगितला. म्हणून त्या परमेश्वराची स्तुती करावी जो देवतांच्या पलीकडे आहे, आगाध आहे, सर्वश्रेष्ठ आहे. जो
श्रेष्ठांचा आधार. श्रेष्ठांचा आधार म्हणजे श्रेष्ठ परमेश्वर. त्याची जो स्तुती करतो, त्याला जो अनुसरतो, म्हटल्याप्रमाणे करतो, त्याचा आधार कोण सांगितला? परमेश्वर सांगितला. मग जो परमेश्वराच्या आधारावर अनुसरतो, जो परमेश्वराच्या आधारावर शरण येतो, त्याला कुठल्या प्रकारची भीती आहे का, भय आहे का? नाही. पण आपल्या मनात संभ्रम असतो, तिकडं गेलं तर आमचं कसं होईल, मार्गात गेलं तर आमचं कसं होईल, आणि अनुदीक्षा घेतली तर आमचं कसं होईल. अरे तो परमेश्वर तुमचा श्रेष्ठ आहे ना, तुम्ही त्याचा, तो देव तुमचा आधार आहे, तुम्ही त्याला शरण तर जा. आपण तर फक्त घरीच हातपाय गाळून टाकतो, घरीच मन आपलं आपण ते म्हणजे कमकुवत करतो आपण घरी आपल्या मनाला. आपण तर म्हणतो मुलगा काय म्हणेल, मुलगी काय म्हणेल, सून काय म्हणेल, काहीच कोणी म्हणत नाही. तुमच्या मनाचे सगळे भ्रम असतात, तुमच्या मनाचे सगळे मांडे असतात, कोणीच काही म्हणत, काही कोणाला घेणदेणं नसतं. प्रत्येकजण प्रपंचाचा स्वार्थ पाहत असतो. अरे मुलगा जरी आईला राहा म्हणतो, का राहा बरं म्हणतो? की माझी आई माझी मुलं खेळवेल. सुनाला वाटतं बरं सासूबाई मुलांना खेळवेल म्हणून ती राहा म्हणते. तुम्ही हा विचार नाही करत. तुम्हाला वाटतो की आमच्या मुलांना आमचा खूप पुळका आलेला आहे. काही पुळका नसतो तुमचा, तो त्यांचा स्वार्थ पाहत असतात. जेव्हा तुम्हाला ज्ञान झालं, तुम्ही तुमचा स्वार्थ बघितला पाहिजे की नाही? का बघावा? स्तुती परेत परमेश्वर, स्तुती केल्यानंतर परब्रह्म परमेश्वर आम्हाला प्राप्त करायचा आहे. म्हणून तो परमेश्वर प्राप्त जर करायचा तर काय करावं लागेल? हे जे आलिंबन आहे ते सोडावे लागतील. मी तुम्हाला म्हणणार नाही की सगळं आता घरदार सोडून तुम्ही द्या, परंतु जे आहे ज्यांना काय आता बोध झालाय ना प्रपंचामध्ये, बरेच जण थांबले, त्यांना सांगतो, जेव्हा तुमचं प्रपंचामध्ये काहीच काम नाहीये, अरे देवाने 56ची मर्यादा दिली, काय 56 पण तुमचं काम राहतं का? प्रपंचामध्ये सगळं उरकलेलं असतं ना, तिकडे काय असतं काम आपलं? काही नसतं आपलं. 56 मर्यादा सांगितली, असं नाही की 56 पण वाट बघावी असं नाही सांगितलं. जेव्हा आपला प्रपंचातला कार्यभाग आटोपला तेव्हा आपण ईश्वर अनुसरणाचा मार्ग अवलंब करावा हे सांगितलेलं आहे. तेव्हाच तुम्हाला परमेश्वर प्राप्त होईल. म्हणून ज्याप्रमाणे म्हणाले भृगुऋषींनी स्तुतीपर शब्द वापरला, संत सुद्धा अभंगामध्ये उपदेशपर शब्द वापरतात. त्याचप्रमाणे महानुभावांचे सूत्र ही आचारपर विचारपर असतात, ते सुद्धा स्तुतीपरे असतात. स्वामींनी सांगितलेले सूत्र कसे आहेत? ते स्तुतीपरे आहेत. कोणी सांगितले? तर जे चैतन्याच्या पलीकडे परमेश्वर त्यांनी सांगितले, म्हणून ते सुद्धा महानुभावांचे सूत्र आचारपर विचारपर जे आहेत ते सुद्धा म्हणाले स्तुतीपरे आहे. सांगतात ना, इंद्रियाणी परण्याहु रिंद्रियभ्य परमण मनसस्तु पराबुद्धीर य बुद्धे परतस्तुस. या गीतेमध्ये सुद्धा, श्लोकामध्ये सुद्धा परतस्तुस शब्द आला. तो सुद्धा काय सांगितला? शिष्टावाचक सांगितला, म्हणून स्तुतीपरे. म्हणून परमेश्वराची कुठलीही स्तुती म्हणाले स्तुतीपर असते. ती परभगवंताची स्तुती आहे, म्हणून स्तुतीपर शब्द वापरला. गीतेच्या श्लोकामध्ये हा सुद्धा परशब्द काय सांगितला? शिष्टवाचक सांगितलेला आहे. तर म्हणाले संतांनी ज्या परमेश्वराची स्तुती केली त्याचं फळ काय? साक्षात व्यक्तम स्वयं ब्रह्म. तर म्हणाले संत कुणाची स्तुती करतात का? कुठे पण परशब्द वापरतात का? नाही. म्हटले संतांनी जी स्तुती केली त्या स्तुतीमध्ये साक्षात परब्रह्म परमेश्वर प्रगट होतात. याचं उदाहरण काय? अत्री अनुसया माता आणि सुपक राजा सुपक राणी यांनी परस्पराची स्तुती केली, म्हणून तर दत्तात्रेय प्रभू आणि श्रीकृष्ण त्यांना उपलब्ध झाले.
अनुसया माता अत्रि ऋषींनी दत्तात्रेय प्रभूंची स्तुती केली की नाही? ईश्वराची स्तुती केली, 12 वर्ष केली. 1 वर्ष केली का? 12 वर्ष केली. दत्तात्रेय प्रभूंनी आपला आत्माच त्यांना दान देऊन टाकला. ही स्तुतीमध्ये ताकद सामर्थ्य असतं. जर तुमची स्तुती तशी असेल ना, देवाला तुमचं ऐकावंच लागेल. सुपक राजा सुपक राणी त्रेतायुगामध्ये स्तुती केली, आमच्या उदरी ब्रह्म यावे. परंतु हे सुपक राजा सुपक राणी म्हणजे वसुदेव देवकी द्वापार युगामध्ये यांच्या पोटी प्रत्यक्ष गोपालकृष्ण भगवंत अवतरले की नाही? काय स्तुती केली ती? आमच्या पोटी विष्णू अवतरावा. परंतु कोण अवतरले? प्रत्यक्ष गोपालकृष्ण महाराज अवतरले. आणि सुपक राजा सुपक राणीच्या सेवेला जे होते तिथे त्यांनी असा विचार केला की आम्हाला सुद्धा त्या भगवंताची सेवा घडावी. तेच म्हणजे नंद आणि यशोदा. सुपक राजा सुपक राणीच्या सेवेला जे राहिले सेवक होऊन पती पत्नी, त्यांनी जी मनामन आराधना केली त्यांचा हेतू आमच्या गोपालकृष्णांनी पूर्ण केला की नाही? म्हणजे कुठे राहिले देव? गोकुळामध्ये राहिले. किती वर्ष? 12 वर्ष राहिले. सुपक राजा सुपक राणी म्हणजे कोण? वसुदेव देवकी. आणि त्यांच्या सेवेला जे राहिले ते कोण? नंद आणि यशोदा. त्यांनी मनोरथ केला की आम्हालाही देवाची सेवा घडावी. दोघांचे मनोरथ देवाने पूर्ण केला की नाही? स्तुतीमध्ये ताकद असावी लागते. स्तुतीमध्ये आपली स्तुती करण्याची तेवढीही पात्रता असावी लागते. भगवंत प्रगट होणार, लवकर होणार नाही, वेळ लागेल. आपण जी स्तुती करतो त्यामध्ये पण तेवढा दम असावा लागतो. साक्षात व्यक्तम स्वयं ब्रह्म अनुसया मातेला दत्तात्रेय महाराज प्रसन्न झाले आणि वसुदेव देवकीला म्हणजे सुपक राजा सुपक राणी यांना सुद्धा गोपालकृष्ण महाराज प्रसन्न झाले की नाही? आपण जे स्तवन करतो त्यामध्ये तेवढी आवडी आणि श्रद्धा पाहिजे. आपण तर म्हणतो बाबा आम्ही एवढं पारायण केलं, आमचं काम झालंच नाही. बाबा किती पारायण करावं? करा. 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली की नाही यांना? उदाहरण अनुसया माता अत्रि ऋषी वसुदेव देवकी तपश्चर्या करावी लागली की नाही यांना? वसुदेव देवकीला गोपालकृष्णांना भेटण्यासाठी 12 वर्षे वाट बघावी लागली की नाही? 12 वर्ष त्यांनी पाठीमागे स्तुती केली तेव्हा भगवंत प्रगटले की नाही? आपण तर 12 दिवस बरोबर करू शकत नाही, 12 तास बरोबर करू शकत नाही, 12 मिनिट आपण लवकर बसू शकत नाही. स्वस्थ बसतो का आपण? बसू शकत नाही. तेवढे निष्ठेने करावं लागेल तुम्हाला. मग काय तुम्हाला मागायचं? तुमचा भाग वेगळा आहे. तो कोणी सकाम कोणी निष्काम मागेल. ज्यासाठी तुम्ही करताय तुम्हाला पण वाट बघावी लागेल. बघा, देव तुम्हाला चांगलं देतो, चांगलं प्राप्त करण्यासाठी संयम असावा लागतो. काही काही फार आधीर प्रकृतीचे असतात, करता करता मध्येच सगळं सोडून देतात. नाही, करावं लागेल. देव सुद्धा एवढं काय फुकट आहे का तुम्हाला प्रसन्न व्हायला, तुमचं मनोरथ जाणायला? नाही. तुमच्या स्तुतीमध्ये मात्र तेवढी श्रद्धा असली पाहिजे. ईश्वराला साक्षात्कार करावाच लागेल. जो काही तुमचा मनोरथ आहे तो देवाला पूर्ण करावंच लागेल. पण तुमच्या स्तुतीमध्ये, तुमच्या स्मरणामध्ये, तुमच्या सेवेमध्ये तेवढा काय पाहिजे? आवडीने श्रद्धा, तेवढा दम पाहिजे. वरवडे नको, नुसतं अंतःकरणातून करावं लागेल. करून बघा, त्याचा अनुभव तुम्हाला प्रत्यय येईल की नाही. म्हणून साक्षात झाले की नाही परमेश्वर प्रगट? ही संतांनी केलेल्या स्तुतीचं फळ म्हणाले. आपण नाही का दत्त कवचाच्या शेवटी बघा, साक्षात देवम सपश्यती, म्हणजे ज्याने म्हणतात की मन लावून स्मरण पारायण केलं
त्यांना सुद्धा दत्तात्रेय प्रभूंचा साक्षात अनुभूती होते. पण कधी? ते पठण तशा प्रकारे केल्यानंतर. यशस्र पठेन नर, 1000 पारायण जर तुम्ही व्यवस्थितपणे केलं, मन लावून श्रद्धेने केलं, साक्षात्कार होतो. अशा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. साक्षात्कार होतो म्हणजे त्यांनी जे काही इच्छा केली ते पूर्ण होते, त्याला त्या इच्छेचं फळ भेटून जातं. आहे ना त्या स्तोत्रामध्ये, आपण शेवटी पाहणार आहोत. होतो साक्षात्कार, पण तशा प्रकारे करावं लागलं. तर म्हणाले दत्तात्रेय प्रभूंचं अमोघ दर्शन सांगितलं, त्याचा काय फायदा? ना ते अमोघ दर्शन कदापि निष्फळ वेची. दत्तात्रेय प्रभूंची स्तुती सोपी असेल म्हणाले, स्तुती अवघड आहे. अमोघ दर्शन आहे, लवकर देणेच नाही, लवकर प्रगटणेच नाही. पण जर का एकदा प्रगटले तर ते त्यांचं दर्शन म्हणाले निष्फळही जाणार नाही. निष्फळ नवचेची. निष्फळ नवचेची म्हणजे इतर अवताराने जर ज्ञान दिलं तर त्यानुसार वागण्याची जबाबदारी त्या साधकाची असते. दीर्घ प्रक्रियेने त्याचा फायदा होतो. होईल त्याची शाश्वती नसते, कोणी इतर अवताराने जर ज्ञान दिलं तर. परंतु म्हणाले दत्तात्रेय प्रभूंचं नुसतं दर्शन जरी झालं तर त्याची चर्या शीघ्रचरित होते. उद्धरला मा उद्धरलाची, निष्फळ नवचेची. आणि ज्याला दर्शन दिलं त्या भक्ताची जबाबदारी परमेश्वरच घेतात. दत्तात्रेय प्रभूंचं ज्याला दर्शन झालं तो याच देहामध्ये उद्धरतो. आग म्हणजे पाप, पापांचा नाश करणारा तो अग्नाशक परमेश्वर, म्हणून देवाला अग्नाशक म्हणतात. आणि अग म्हणजे निष्फळ नवचेची, अमोघ म्हणजे निष्फळ जाणारं दर्शन सांगितलं. उदाहरणार्थ स्वामींनी आपल्याला आचार सांगितला, स्वामींनी आचार सांगितला, स्वामींनी सूत्र सांगितले, बरोबर. ज्ञान प्राप्त करण्यासाठी, ज्ञानाचं अधिकरणाचं संधान करण्यासाठी सांगितलं. जे काही वचन सांगितले ते आम्हाला संधान सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर जरी आम्हाला स्वामींनी सांगितलं, स्वामी फक्त सांगून गेले, परंतु आचार कशा प्रकारे करावा ती जबाबदारी कुणाची असते? आचार करणाऱ्याची असते. परंतु आचार करता करता तो बिघडू बी शकतो, म्हणजे तो भंग पावू शकतो. म्हणून तो स्वामीपर्यंत पोहोचेल की न पोहोचेल सांगता येत नाही. परंतु ज्याला दत्तात्रेय प्रभूंचं नसुद्धा दर्शन झालं त्याचा उद्धारच झाला. त्याचं शीघ्र चरितत्व करून घेतात. त्याला शाब्द ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञानाची काही त्याला गरज राहत नाही. ते दत्तात्रेय प्रभू सगळं शीघ्र चरितत्व करून घेतात. आणि त्याचा उद्धारही करतात. निष्फळ म्हणजे वायानं जाणार, पण ते कवना देणीच नाही. जर झालं तर ते त्याचा उद्धार पण होतो. इतर अवताराने सांगितलेलं ज्ञान दीर्घ आचार करावा लागतो. एक जन्म मागितला की नाही स्वामींनी, देवाने आपल्याला, तो जन्म देत असताना आचारही करावा लागतो. आणि तो जन्म दिल्यानंतर तो शेवटपर्यंत सिद्धीस गेला पाहिजे. आचरण करत असताना विकाराची भीती असते, विकल्पाची भीती असते, हिंसेची भीती असते. अनेक अविधी आपल्याकडून घडू नये याची सजगता पाळावी लागते. आपलं जे पाऊल आहे चुकीच्या मार्गाला पडू नये किंवा आपला पाय घसरू नये ही काळजी सुद्धा घ्यावी लागते. आचार करताना कष्ट पण आहे.
आणि ही जबाबदारी ज्याला ज्ञान दिलं त्या आचारवंतावर परमेश्वराने दिली. इथे शाब्द, अपरोक्ष, सामान्य आणि विशेष ज्ञान हिची 4 ज्ञाने सांगितली. शाब्दज्ञानामध्ये जो काय आपल्याला आचार सांगितला तो आचार करावा लागतो. आपल्या कर्मांचा नाश करावा लागतो, योग्यता निर्माण करावी लागते. अपरोक्ष ज्ञानामध्ये गेल्यानंतर जे काही आनंदसृष्टीची आपण कर्म केली ती कर्म नासावी लागतात, शाळण करावी लागतात, मळांचा नाश करावा लागतो. मळांचा नाश केल्यानंतर जी अनंतसृष्टी जोडलेली अयोग्यता जी काही आपण प्राप्त केलेली आहे तिचाही नाश करावा लागतो. एवढा प्रवास सांगितला. परंतु म्हणाले दत्तात्रेय प्रभूंकडे शीघ्रचरितत्व सांगितलं, त्यालाही काही करायची काहीच गरज नाहीये, तो उद्धरला मा उद्धरलाची, ही दत्तात्रेय प्रभूंची विशेषता सांगितलेली आहे. आमच्या स्वामींनी ज्ञान दिलं पण इथे अनुसरायला सांगितलं, अनुसरल्याचा देव सांगितला. तिथे सांगितलं दर्शन होतं सुद्धा उद्धरलाची, ज्याला दर्शन झालं ते वायाला जाणारच नाही, त्याचा उद्धार सांगितला. आणि इथे कधी उद्धार सांगितला, इथे सगळं एवढा आचार करावा लागेल, जन्म द्यावा लागेल, अनुसरावं लागेल, अनुसरून ज्ञान प्राप्त करावं लागेल, अनुसरावं लागेल. अनुसरून फक्त चालेल का? सेवा करावी लागेल, सेवा करून फक्त चालेल, दास्यही करावं लागेल, तो आचार पण करावा लागेल. एवढे विधी आपल्याला सांगितले आणि तेव्हा नंतर मोक्ष आहे. ज्याला दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन झालं त्याला या देहामध्ये मोक्ष सांगितला. आणि स्वामींच्या परिवारातला जो आहे त्याला कधी त्याची सगळी यथार्थपणे ज्याने आचार केला, ज्याने 4 ज्ञानातून जो पार गेलेला आहे त्या जीवाला परमेश्वर मोक्ष देतात. म्हणजे दोन्ही अवतारामधला भेद सांगितलेला. स्वामींनी आमच्या यतिमुनीचा वेश धारण केला, साधकालाही सांगितलं. दत्तात्रेय प्रभू कोणत्या वेशामध्ये कोणाला दर्शन देतील काही सांगता येतं का? आता आपण पाहिलं कोणाला पारधीच्या वेशामध्ये, गोंधळाच्या वेशामध्ये दिलं की नाही दर्शन, आपण बघितलं की नाही? ज्यांना झालं ते उद्धरलीच की. आता राणी मदलसा, अर्लक राजा, यदू राजा यांचं झाला की नाही उद्धार? आणि बाकी काय करावं लागलं का? तशा प्रकारचा काय आचार वगैरे त्यांना काही नाही. स्वामींनी आपला आचार सांगितला, तो जो केल्यानंतर मग तो मोक्ष होणार. म्हणजे अवतारामधला फरक सांगितला. स्वामींना जे आहे ते जे उद्धरणाचं व्यसन सांगितलेलं आणि काय दंडक सांगितलं, इथं अनुसरून इथलं म्हटल्याप्रमाणे करा त्याचा देव, हे सांगितलं. दत्तात्रेय प्रभूंनी फक्त त्यांचं दर्शन झालं की त्याचा उद्धार झाला. मग किती सोपं आहे. दर्शन झाल्याबरोबर उद्धार होतो, किती सोपं आहे. दर्शन कवना देण्याची नाही, कोणाला पण दर्शन देत नाही म्हणाले. जे सोपं असतं ते लवकर भेटत पण नाही, जे अवघड असतं ते लवकर भेटतं का? लवकर भेटत नसतं. आणि भेटल्यानंतर ते कायमस्वरूपी टिकून राहतं. तसं दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन आहे, देण्याची नाही. स्वामी तरी आमचे घरोघरी गेले, गावोगावी गेले, पण ज्यांनी ओळखलं त्यांना ओळखता आलं. पण जे अज्ञान त्यांनी देवाला ओळखलं का? नाही ओळखलं. पण स्वामी गेले की नाही? प्रत्येक गावामध्ये गेले, घरामध्ये गेले, निरूपण केलं. दत्तात्रेय प्रभूंनी तसं काही केलं का? जर कुणाची अनायास भेट झाली तर दिली,
परंतु ती सुद्धा भेट होत असताना, भेट घेताना कष्टही तेवढे करावे लागले. अनुसया मातेला आपण बघितलं की नाही, 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली. गोपालकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी वसुदेव देवकीला किती वेळ वाट बघावी लागली प्रसन्न करण्यासाठी, देवाची भेट होण्यासाठी. की दुःख सहन करावे लागले. 12 वर्ष कारागृहामध्ये राहावं लागलं की नाही वसुदेव देवकीला, राहावं लागलं. मग कुठली गोष्ट सोपी आहे का? नाही. त्यासाठी काय करावं लागेल? प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांती परमेश्वर सांगितला, आपण तर प्रयत्नच करत नाही. आणि म्हणून त्या दत्तात्रेय प्रभूंचं अमोघ दर्शन सांगितलं. आणि ज्यांना दर्शन दिलं त्या जीवाची जबाबदारी दत्तात्रेय प्रभू घेतात. या देहात म्हणाल त्याला मोक्ष देतात, त्याचा उद्धार होतो. ही दत्तात्रेय प्रभूंची एक वेगळी विशेषता सांगितलेली आहे. दर्शन देणाऱ्या जीवामध्ये उद्धरतो. आग म्हणजे पाप, म्हणून देवाला अगनाशक असं म्हणतात. पापांचा नाश करणारा तो परमेश्वर, त्याला अगनाशक म्हटलेला आहे. आग म्हणजे निष्फळ जात नाही असा अर्थ केला. अमोघ म्हणजे निष्फळ न जाणारं दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे. त्यासाठी तेवढं स्मरण, स्तुती, स्तवन, सेवा आपल्याला करता आली पाहिजे. तर म्हटले ब्रह्मशब्दाचा अर्थ काय? स्वयंब्रह्म म्हटलं ना, तर ब्रह्मशब्दाचा अर्थ काय? ब्रह्मशब्द विस्तारावाचक. ब्रह्मशब्द विस्तारावाचक म्हणजे सर्वव्यापी, सर्वशक्ती. त्याला ब्रह्म असं म्हणतात. ज्यांनी सर्वांना व्यापलेलं, जो सर्वशक्तिमान, त्याला ब्रह्म असं म्हटलेलं आहे. ब्रह्म म्हणजे व्यापक, ब्रह्म म्हणजे अगाध, अमूर्त. त्याच्या एवढा गुणधर्म, शक्तीचा स्वीकार अन्य कोणामध्येच नसतो, म्हणून त्याला ब्रह्म असं म्हणतात. अनंत वर्तुळे त्या एकामध्ये मावतात, म्हणून तो परमेश्वर कसा सांगितला? अनंत सांगितला, म्हणून त्याला ब्रह्म असं म्हटलेलं आहे. परमेश्वर व्यापक आहे. त्याचा अंत कळतो का? त्याचा अंत अजिबात कळत नाही. तो आगाध सांगितलेला आहे. सगळे वर्तुळ ज्याच्यामध्ये सामावतात, म्हणून तो ब्रह्म म्हटलेला आहे. आणि त्या ब्रह्म जो परमेश्वर, त्या ब्रह्म्याला जाणायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? ब्रह्मविद्येचा अभ्यास करावा लागेल. ब्रह्म जो परमेश्वर, तयाची ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्या ही व्यापक सांगितलेली आहे. का तर त्या ब्रह्मविद्येमध्ये ईश्वराची ज्ञान त्या ब्रह्मविद्येमध्ये आहे. आणि म्हणून त्याला ब्रह्म असं म्हटलं. तर म्हटले असा जो ब्रह्म परमेश्वर, त्या परमेश्वराची स्तुती केल्यानंतर या जीवाला मोक्ष प्राप्त होतो असं यामध्ये सांगितलं. म्हणून भृगु ऋषींनी जी स्तुती केली, स्तुती परे, कुणाची केली? ब्रह्म जो परमेश्वर, त्या परमेश्वराची भृगु ऋषींनी स्तुती केली. आणि जीवाने सुद्धा परमेश्वराची स्तुती करून जे काही ज्ञान सांगितलं, ज्ञान प्राप्त करून चालले अमरावती डेली. बरोबर. ज्या परमेश्वराकडे ज्ञानशक्ती, गुणधर्म, ज्ञान म्हणजे ज्ञान विज्ञान, त्याचप्रमाणे गुण, दयामया, कृपा, करुणा, हे गुण सांगितले की नाही? धर्म सांगितले. सर्वकर्ता परमेश्वर आहे, सर्वव्यापी परमेश्वर आहे, सर्वांच्या वेगळा परमेश्वर आहे. हे धर्म जे सांगितले, म्हणून तो परमेश्वर आथिला. परमेश्वराचे कार्य म्हणजे उद्धरण्याचे कार्य कुणाकडे? फक्त परमेश्वराकडे आहे. म्हणून काय करा? त्या परमेश्वराला शरण जावं आणि त्या परमेश्वराचं म्हटल्याप्रमाणे करावं. त्या परमेश्वराच्या गुणांचं कीर्तन करावं, स्तुतिस्तवन करावं, चिंतन करावं, जेणेकरून आपल्यालाही परमेश्वर प्राप्त होईल. आणि वाटतं की दत्तात्रेय प्रभूंना प्रसन्न करावं. तर दत्तात्रेय प्रभूंनी जे सांगितलं, किंवा परमेश्वराने परमेश्वराला वाटतं की आपण प्रसन्न करावं, आचार्य जो सांगितला तो करावा. दत्तात्रेय प्रभू लवकर प्रसन्न होत नाही.
आणि झाले तर ते जीवाला नित्य देऊन टाकतात. आणि जर पण दिल्यानंतर मात्र त्या जीवाला ते टिकवता आलं पाहिजे. हे मात्र तेवढं महत्त्वपूर्ण असतं. म्हणून आपण प्रत्येकजण दत्तात्रेय प्रभूंना वेगवेगळ्या प्रकाराने प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. दत्तात्रेय प्रभू अनेक जीवांची मनोरथ पूर्ण करतात. दत्तात्रेय प्रभूंनी ती एक कार्य घेतलेलं आहे. दत्तात्रेय प्रभू तर खरं या जीवाला दुःखातून पहिलं मुक्त करतात आणि त्याला ज्ञानाचा मार्ग मोकळा करून देतात. दुःखातून मुक्त झाल्याशिवाय हा जीव ईश्वर भक्तीकडे वळत नाही ना. दुःख दूर व्हावी लागतात, दुःख दूर करावी लागतात. दत्तात्रेय प्रभू महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत आणि दत्तात्रेय प्रभूंचे आपण सेवा चिंतन स्मरण करावं आणि ब्रह्म जो परमेश्वर त्या परमेश्वरालाही प्राप्त करावं, त्याची स्तुती करावी. त्याचीच का करावी आपण बघितलं. अशा प्रकारे ते 16वी टीका संपली. पुनश्च आपण श्लोक उच्चारण करूया. भृगुत्के मधुरे वाक्ये दत्तात्रेय स्तुती परे साक्षाद्व्यक्तं स्वयं ब्रह्म दत्तात्रेय नमस्तुते. दत्तात्रेय नमस्तुते. अशा प्रकारे 16वी टीका या ठिकाणी संपली. जे काय आपण इथे लीळा श्रवण केल्या, जे काय मुद्दे तुम्हाला सांगितले ते मुद्दे आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. सांगणारा सांगायचं काम करत असतो, काय करायचं, किती आपल्या जीवनामध्ये उतरवायचं हे आपण प्रत्येकाने ठरवायचं असतं. आणि म्हणून महत्त्वपूर्ण विषय आपण दत्तकवच महाभाष्य बघत असताना अनेक या ठिकाणी लीळेंना स्पर्श होतो आणि अनेक महत्त्वपूर्ण विवेचन आपण श्रवण करतो आहोत. त्याचं फक्त आपल्या जीवनामध्ये उतरवा आणि त्याप्रमाणे ज्याने पालन केलं त्याला मात्र निश्चित दत्तात्रेय प्रभूंच्या सेवेचा, स्मरणाचा, लीळेंचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र निश्चित. दंडवत प्रणाम.